निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो सुनीता ताई येते? हो ताई, बोला ना ताई. श्री अरे स्वामी समर्थ बापरे ताई. ताई, किती प्रयत्न करायचे मी, पण तुमचा माझा योगच होऊन नाही राहिला. हो ना, कशा आहात तुम्ही? हा चांगली आहे मी पण. आणि ते स्नेहाचं जे यशचं लग्न झालं ना, यशच नाही ताई. हो, यश आणि स्नेहा, बरोबर, एकदम बरोबर नाव लक्षात ठेवलंय तुम्ही. मी स्वामी ग्रुपवर नेहमी पाहते ना ताई, पण तुमची न माझं फोनचा हो कॉन्टॅक्टच होऊन नाही राहिला. हो, ते काय झालं, लग्न होतं त्या धावपळीत मला काही कॉन्टॅक्टच करता आला नाही कोणाशी. हा ते मदत केला होता, पण तुम्ही म्हणे अनुभव घ्यायचा असेल तर करा म्हणे, नंतर मग आपलं बोलणंच नाही झालं. हो 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 हा मला करायचा होता एक अनुभव शेअर. हो, बोला ना ताई. हा तर श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा चालते ना आता याच्यावर हो बोललं तर? ताई, हो हो हो. हा मी तुम्हाला एक मेसेज टाकला होता माझ्या मुलीबद्दल. तिच्या घरी श्रीपाद वल्लभाचा ग्रंथ सापडला होता, हे तुम्हाला माहिती आहे ना? हो 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 हो. तर त्याच्यानंतर मग आम्ही 2 वर्ष त्याच्यात आम्ही लक्ष दिलं नाही. 8 वर्ष तिच्या घरी पडून होता. अरे बापरे. हा ताई, आम्ही 8 वर्ष सेवेत नव्हतो ना, आम्हाला माहित नाही. 10 वर्षापूर्वी तिचं घर झालं आहे. तुम्हाला वेळ बोलायला आता? हो हो हो, बोला ना ताई, तर अनुभवच आपण घेतो आता. तर मी त्याच्यानंतर तुमच्याकडेच मला तो अनुभव टाकायचा होता, पण तुमचा माझा योग नाही आला. मग मी ते दुसरीकडे त्यांचा फोन आला होता. हा 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 हा. दुसऱ्या मग त्यांच्या ह्याच्यात हे केला होता त्यांनी. तर ताई 10 वर्षापूर्वी मी तिच्या घराकडे गेली होती, तर हा. तिला त्यावेळेस म्हणजे वापस सापडला श्रीपाद वल्लभाचा वर सज्जावर. कसं काय होत आहे, कमाल आहे की नाही. कोणी आणून ठेवला, काय आणून ठेवला हे काही पता नाही ते. हो ना. पण आम्ही गजानन महाराजाच्या सेवेत होतो, आम्हाला काही त्या ग्रंथाचं मला एवढं हे नाही. माहित नाही, काय बरोबर. मी गुरुचित्राचे पारायण कधी मधून मधून करायची, पण ते तुम्हाला सांगितलं ना, माझी नात 96% पास झाली 2020 हो ना साली. हो ना, हो हो. तर पण मग नंतर ती याच्यातच गेली. काय म्हणतात, काय म्हणतो आपण ते, याचा काळ सुरू झाला कोरोनाचा काळ. कोविडचा, हा हा हा. तिला मग 96% मार्क होते, वर कितीतरी पॉईंट होते. तिच्या वडिलांची वाटलं मेडिकलला जाईल हा हा हा. कमीत कमी, पण ती डिप्रेशन मध्ये गेली ताई. ती 2 वर्ष झोपलीच नाही, रात्रभर जागून काढायची ती. आई गो. आणि ट्युशनला जायची आणि रात्री रडायची. मग तिची आई ड्युटी आली, तिचे पप्पा दिवसभर मेडिकल मध्ये. मग ते हो इतके हो त्रासून गेले, पण आम्हाला काय करावं काही समजतच नव्हतं बघा. हो हो. मग गजानन महाराजांनीच मार्ग दाखवला. आणि आज 2 वर्षी म्हणजे मागच्या वर्षीच्या जुलैमध्ये तिच्या आईला बुद्धी दिली की तू स्वामी केंद्रात तिला घेऊन जाय म्हणून. अरे वा. मग पण 2 वर्ष खूप त्रास झाला. मग ते केंद्रात घेऊन गेले. तिथं मग तिला सेवा सुरू केली की ती पूर्ववत झाली. हा हा हा. म्हणजे आता त्या 1.5 वर्ष होऊन गेलं. आणि मी तिथंच होती त्यावेळेस. म्हणजे माझा तुमचा नेमकाच हे झाला होता. त्यावेळेस तेव्हाच आपलं मी ते ओळख गीतं झाली, तयार भेट झाली. करणं, ते आपल्या ते 4-5 महिन्याच्या काळात. बरोबर बरोबर. आणि मग तो ग्रंथ पुन्हा परत माझ्या हातात आला. वर काहीतरी पाहायला गेली तर काय ती बुद्धीच म्हणा. ते 8 वर्ष आम्ही त्याच्यातच घातली. आम्ही नव्हतं स्वामी सेवेत, त्याचं महत्व काही माहित नव्हतं. नाही नाही, बरोबर. आणि श्रीपाद वल्लभाचा ग्रंथ म्हणल्यावर तो मराठीत आहे. त्याच्यामुळे पण त्यांचाच अवतार आहे ना स्वामी समर्थाचा. हो मग. मी हातात घेतला ताई. मग माझ्या मनात आलं, मी हा वाचून तर काढू नाही म्हटलं. माझ्या मनात आपोआप स्वामींनी बुद्धी दिली. मग मी वाचायला सुरुवात केली ताई. 3 अध्याय वाचले त्या दिवशी. आणि म्हटलं स्वामी याचं जर पारायण करायचं असेल मला रात्री तुम्ही दृष्टांत द्या. हा 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 हा. ते बरोबर लगे त्यांनी मला पारायण मांडलेलं मी वाचायला दिसायली. मग मी तो वाचायला सुरुवात केली. म्हटलं आता महिनाभर आधी वाचून काढू, नंतर पारायण करू हिच्या घरी. बरोबर. मग तो जवळजवळ मी चिखलीला राहते, इथे मी रोज ग्रंथ वाचन सुरू होत होता. पण ताई वाचन सुरू असताना मला दुपारून जेवण करून वाचायची 2-2, 4-4 अध्याय. तर मला असं वाचायचं कोणतरी माझ्या मागे उभा आहे. मला इतका आनंद व्हायचा, मी किती भाग्यवान आहे. मला श्रीपाद यांचा माझ्या पण वाचवल्या चालल्या, मी किती भाग्यवानी. मला खूप आनंद व्हायचा. माझ्या मनात निगेटिव्ह हे काहीच यायच्या नाही विचार. बरोबर. असं म्हणजे 21 दिवस झाले जवळजवळ. शेवटी वाचन होतं आणि 1 दिवस 5:30 वाचायला बसली आणि 6:30 वाजले. 2-3 अध्याय वाचणं झाले आणि एकदम मला कसा विद्युत अंगात संचारल्यावाणी झाली. अगं बाई. हो म्हणजे रोजही तसे व्हायचे. भास मला वेगवेगळे सुगंध यायचा. कोणतरी पाठीमागे उभं आहे असं वाचायचं. पण त्या दिवशी मला जास्त झालं, एवढा आनंद झाला. मी मला एवढी भाग्यवान समजायली की मला श्रीपाद वल्लभाचा ग्रंथ वाचायला मी किती भाग्यवान आहे. मला यावेळेस कोणीतरी माझ्या पुढे यावं, मी माझा आनंद व्यक्त करावा, त्याच्या गळ्यात पडून रडावं असं मला वाटायचं. मी सारखी रडायली ताई.
मग स्वामींना विनंती केली, म्हटलं स्वामी मला याच्यातून तुम्ही सांगा, याच्यातून मी काय करू, याच्यातून हे असं का व्हायलं, हे मला याचं काहीतरी प्रत्युत्तर द्या. तर ताई माझ्या मनात विचार येऊन गेला की ग्रंथ घरात पडून असून तुम्ही त्यांचं पूजन नाही केलं, त्याच्यामुळे तुझी नात तशी करत होती. बरोबर बघा ताई हो ना. हो. हा, आणि मग मी त्याचं पारायण आधी माझ्या घरी केलं. मग नंतर ते वाचून काढला नुसता, मग एक पारायण केलं मी माझ्या घरी केलं. त्याच्यानंतर मग एक शॉर्टकटचं पारायण आपल्या याच्यावर येते मोबाईलवर, त्याच बरं का, छान औषध, ते पण 2 केली मी. अरे वा. हा, तर ताई पण एक चमत्कार झाला पुन्हा. ते 3 पारायण करत असताना ते आदल्या दिवशी म्हणजे गुरुचरित्राचे झाले ते पण. बरोबर. हो. हा, तर ते शॉर्टकट मध्ये होते. थोडे थोडे ऐकून फक्त रोज 8-10 तास ऐकायची, बसून राहायची, नियम सगळे पाळले, फक्त ऐकून केलं ते. मला बैठक जास्त होत नव्हती. तर ताई मी रात्री पोळ्या करायची ना, 4 कुत्रे आणि 1 गाय. तर 3 वेळेस मी गेटच्या बाहेर आली, 4 कुत्रे तयार आणि 1 गाय तयार. बाप रे, हे केवढं मोठं आश्चर्य बघा. एक तर ओरिजिनल समजा वाचून केलं, 2 नुसते ऐकून केले. हो हो. अर्धा तास 7 दिवसाचं शॉर्टकट मध्ये. तर त्यावेळेस म्हणजे सांगा बघा ताई, एवढा म्हणजे अनुभव. मग हिच्या घरी स्पेशल पारायण करायचं ना आता मला, माझ्या मुलीच्या घरी तेच पारायण करायचं होतं ना ताई. तर मी तिच्या एका खोलीत झोपायची, ताई मला रात्री झोपूच देत नव्हतं. कोणीतरी यायचं मला उठवायचं. कोण उठवायचं म्हणजे? रात्री 3 दिवस म्हणजे जोपर्यंत तिच्या घरी माझं पारायण झालं नाही ना, तिच्या घरी मी गेली की मला 3 दिवस भासायचा कोणतरी मला उठवायचं. ते पारायण राहिलं होतं, तिच्या घरात करायचं होतं मला. बघा, मी माझ्या घरी केले 3, पण तिच्या घरात करायचं होतं. बरोबर. हो. पण त्या दोघी मालिकेच्या पाळीमुळे ते जमत नव्हतं, थोडस कठीण आहे ना ते. हो बरोबर. मात्र या दत्त जयंतीच्या वेळेस योग आले आणि ते पारायण तिच्या घरी तयार झालं, काय केल्या गेलं. आणि तिथं पण मग आता म्हटलं बा इथं कुठं शोधू, म्हणलं मी खेड्यात राहते, तिथं कुत्रेही भेटतात. तिथे एक महादेवाचं मंदिर होतं, तिथं मग मी 4-5 पोळ्या गाय भेटली, मंदिराजवळ गेली, म्हटलं आता कुत्रे कुठं आणू, की ताई 4 पिल्ले पळतच आले. अरे वा. कुत्र्याचे छोटे छोटे 4 पिल्ले पळतच आले. किती छान. माझ्या म्हणजे मला एवढा हे झाला, म्हणलं अरे बाप, म्हटलं स्वामी श्रीपाद वल्लभा माझ्या कुदवीकर इतकं छान पारायण पार पडलं ताई. हो ना. आणि हा येईन बघा मार्च एप्रिल मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाला MIDC. हो बरोबर. किती उच्च कोटीची, म्हणजे 4 महिन्यात मग त्याच्या पुढे तिथे ऍडमिशन झालं. वा. लातूरला ऐका ना. मग तर त्यावेळेस पुन्हा मग त्याला मुंबईला बदली झाली त्याची, त्याच्यामुळे त्यांना तो आता एकीकडे, त्या मुली एकीकडे येतात. पण त्याला जो 8 वर्षाचा जो क्षण होता त्याचा कार्यकारी अभियंताचा, तो 8 वर्षापासून परीक्षा पास होता ना, ते पण त्याला भेटत नव्हतं. तर ज्यावेळेस मी मूर्तीची स्वामी म्हणजे 6 महिन्यापूर्वी मी मूर्ती माझ्या घरी आणली, ज्या दिवशी मूर्तीची स्थापना झाली त्या दिवशी मी स्वामींना म्हटलं, मी जेवायला कोणी सांगितलं नाही स्वामी, पण आता कोणीतरी वेळेवर आलं पाहिजे, सांगितल्यावर तर कोणी येते, एक जोड नवरा बायको जेवायला सांगितले होते, म्हटलं मनानं आलं पाहिजे. ताई बरोबर 12:30 वाजले आणि मोठा रिवायडिंग वाला तपासायसाठी आला. तो गोसाई निघाला. बघा, मी म्हटलं स्वामी मी जेवायला सांगितलं तर जोडपं आलेलं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त कोणीतरी 12ची वेळ येथून पाठवा. बघा ना ताई, किती तुम्ही अगदी मनापासून बोलला असाल. मग मी त्यांना टावेल टोपी दिली ताई. अरे वा. म्हणजे एका पहिल्या गुरुवारी स्थापना झाली त्या दिवशी बरं का, दुसऱ्या गुरुवारी मी म्हणायची आज काय होतंय, मी दारात आली, बाहेर गेट लावून घेतलं, जेवण वगैरे केलं, तर 2 स्वामी सेविकरी बाई माझ्या दाराकडून चालल्या. अरे वा. तर मला माहित नव्हतं त्या स्वामी सेविकरी आहेत. त्यांना आमची जागा घ्यायची म्हणून त्यांना चौकशी केली होती, म्हणजे यानं पण त्या पटकन आल्या, एरवी येत नव्हत्या, घरात येऊन बसल्या. त्यामुळे तुम्ही स्वामी सेविकरी आहेत का म्हटलं, हो. त्यामुळे आम्ही पण स्वामी सेविकरी आहेत. मला एवढा आनंद झाला. झाले 2 गुरुवार आणि 3ऱ्या गुरुवारी इंग्लिशला कामावर गेला, ऑर्डर झाली जरा कार्यकारी अभियंत्याची. म्हणजे स्वामीची स्थापना घरात झाली की सगळं पॉझिटिव्ह सुरू झालं. हो. फक्त ताई एक आता एवढीच खंत आहे, थोडीशी ते घराकडे त्यांचं येणं जाणं कमी आहे. कोणाचं? म्हणजे आमच्या सुनबाईला जास्त घरी येणं जाणं, जास्त फोन करणं तिला आवडत नाही. ती थोडीशी नाही, ते पण होऊन जाईल ताई. बोलते चांगली, ती व्यवस्था चांगली करते काय, पण तिला असं जास्त आपुलकी घरचे लोक जवळ पाहिजे असं नाही आवडत तिला. असं दुसरं काहीच नाही. ते पण होईल ताई, ते पण सगळं व्यवस्थित होईल. तर मला मी शेअर करते प्रॉब्लेम सांगायचे, तर म्हटलं की याच्यासाठी काही सेवा घ्यावं का, मग होऊन जाईल. नाही, होऊन जाईल. तुम्ही जी सेवा करताय त्याच्यातच होऊन जाईल बघा. हो, मी आता श्रीपाद वल्लभाचे पारायण मी आता सुरू ठेवणारच आहे ताई.
हा मला जसे झाले तसे करणार आहे. मात्र मी ऐकून करीन. मोठ्या पुतीचे नाही झाले, मला थोडासा त्रास आहे नाही कपाटीचा वगैरे, हा नाही नाही होईल ताई. तर ते रोज सारखं बसून म्हणल्यावर तर ते मी ऐकून ऐकून करायचं. होईल ताई. हा तर ते 4.5 तासाचं पारायण. हो ना, मोठं आहे ते. हम्म. मी शेअर करते ताई. हो हो करा. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.